आपणा सर्वांचं आपल्या कट्टा इंजिनिअर्स या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत. शिकताय ना, शिकायलाच पाहिजे. आज आपण या व्हिडिओमध्ये इंजिनिअरिंग मेकॅनिक्स या सब्जेक्टमध्ये सिंपल लिफ्टिंग मशीन यातील डिफरन्शियल ॲक्सेल अँड व्हील याचा वेलॉसिटी रेशो व्हीआर कसा फॉर्म्युला येतो ते पाहणार आहोत. त्याचप्रमाणे या टाईपवरील न्यूमरिकल पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर सर्वप्रथम बघा, डिफरन्शियल ॲक्सेल अँड व्हीलची ही काहीतरी डायग्राम आहे, एकदा समजावून घेण्याचा प्रयत्न करूया. तर यामध्ये काय आहे बघा, इथं बॉल बेरिंग दिलेले आहेत दोन्ही एंडला. बॉल बेरिंगचा वापर कशासाठी केला जातो? जो काही फ्रिक्शनल लॉस आहे तो कमी करण्यासाठी आणि मशीनची इफिशियन्सी वाढवण्यासाठी आपण काय केलेलं आहे, इथं बॉल बेरिंग लावलेले आहेत. त्याचप्रमाणे बघा, हा एक काय शाफ्ट दिलेला आहे, तो असा कंटिन्यू शाफ्ट आहे आणि या शाफ्टवरती काय काय माउंट केलंय, एक आहे तो व्हील आहे आणि दोन ऍक्सेल आहेत. एक आहे तो बिग ऍक्सेल आहे, एक आहे तो स्मॉल ऍक्सेल आहे. जो काय व्हील आहे त्याचा डायमीटर किती आहे? कॅपिटल डी. जो काय बिग ऍक्सेल आहे त्याचा डायमीटर किती आहे? D1. आणि जो काय स्मॉल ऍक्सेल आहे त्याचा डायमीटर काय आहे? D2. आता बघा, हा जो व्हील आहे या व्हीलवरती काय केलेलं आहे, स्ट्रिंग म्हणजेच दोरी गुंडळलेलं आहे. याच्यावरती आपण काय करणार आहे, एफर्ट पी एवढा अप्लाय करणार आहे. त्याचप्रमाणे बघा, इथं जे दोन ऍक्सेल आहेत, एक बिगर आणि एक स्मॉलर, यावरती सुद्धा काय केलेलं आहे, स्ट्रिंग गुंडळलेलं आहे म्हणजेच दोरी गुंडळलेलं आहे. हे कशातून पास होते? या पुलीतून काय होते? पास होते. आणि ह्या स्ट्रिंगच्या साहाय्याने काय करणार आपण? लोड डब्ल्यू लिफ्ट करणार आहोत. मशीनचं काम काय असतं? कमीत कमी एफर्ट मध्ये जास्तीत जास्त वेट लिफ्ट करणं हे कशाचं आहे? आपलं मशीनचं काम आहे. म्हणजेच काय करणार आपण? इकडे कमीत कमी एफर्ट पी लावणार या साईडला आणि लोड डब्ल्यू काय होणार? जास्त वेटचा लोड लिफ्ट होणार. ह्याच्या अगोदरचा आपण जो व्हिडिओ पाहिला तो काय होता? सिंपल ऍक्सेल अँड व्हील. त्यामध्ये फक्त काय होतं? एकच ऍक्सेल होता, परंतु यामध्ये काय दोन ऍक्सेल आहेत, त्यामुळे आपण याला काय म्हणतो? डिफरन्शियल ऍक्सेल. व्हेन एफर्ट विल कम्प्लीट वन रिव्हॉल्युशन, ज्यावेळी हा आपला एफर्ट विल वन रिव्हॉल्युशन कम्प्लीट करेल त्यावेळी काय होणार आहे? हा जो आपला बिग ऍक्सेल आहे तो सुद्धा त्याचं काय करणार आहे? वन रिव्हॉल्युशन कम्प्लीट करणार आहे. सिमिलरली जो काही आपला स्मॉल ऍक्सेल आहे तो सुद्धा त्याचं वन रिव्हॉल्युशन कम्प्लीट करणार आहे. मग आता बघूया, एकदा याचं रिव्हॉल्युशन झाल्यानंतर हा किती डिस्टन्स ट्रॅव्हल करतो, म्हणजे काय? डिस्टन्स ट्रॅव्हल बाय एफर्ट. ह्या व्हीलवरती आपण काय करणार आहे? एफर्ट पी लावणार आहे. म्हणजेच हे व्हील जे काही डिस्टन्स ट्रॅव्हल करेल ते डिस्टन्स काय असणार आहे? डिस्टन्स ट्रॅव्हल बाय एफर्ट. म्हणजे डिस्टन्स ट्रॅव्हल बाय एफर्ट कसं मेजर करणार? व्हील जेवढं डिस्टन्स ट्रॅव्हल करेल ते डिस्टन्स म्हणजेच काय असणार आहे? डिस्टन्स ट्रॅव्हल बाय एफर्ट. म्हणजेच बघा, तो इथून असा फिरायला स्टार्ट करणार आणि पुन्हा इथं येऊन थांबणार, त्यावेळी याचं काय होणार? याचं वन रिव्हॉल्युशन कम्प्लीट होणार. मग हे वन रिव्हॉल्युशन किती डिस्टन्स ट्रॅव्हल करते? तर ते किती डिस्टन्स असतं? पायडी. पायडी म्हणजेच काय असतो? त्याचा सर्कम्फरन्स. सर्कम्फरन्स म्हणजे काय? हे जे काही सर्क्युलर मध्ये डिस्टन्स आहे ते आपण कसं करणार? लिनियर मध्ये मेजर करणार. म्हणजे इथून ते स्टार्ट केल्यानंतर शेवटच्या पॉईंट पर्यंत किती डिस्टन्स झालं हे डिस्टन्स म्हणजे काय असतं? पायडी. त्यालाच आपण काय म्हणतो? सर्कम्फरन्स. याचा डायमीटर किती होता? कॅपिटल डी. त्यामुळे जे काय आपलं एफर्ट व्हील आहे ते किती डिस्टन्स ट्रॅव्हल करणार? तर पाय डी, सर्कम्फरन्स एवढं डिस्टन्स ट्रॅव्हल करणार. म्हणून काय लिहिलं? डिस्टन्स ट्रॅव्हल बाय एफर्ट पाय डी. नेक्स्ट बघा, ज्यावेळी एफर्ट व्हील वन रिव्हॉल्युशन कम्प्लीट करेल त्यावेळी काय होणार? हा जो बिग ऍक्सेल आहे तो सुद्धा त्याचं वन रिव्हॉल्युशन कम्प्लीट करणार. म्हणजेच काय होणार? त्याने जर का इथून अशी स्टार्ट केली फिरायला, तरी असा फिरून इथं आला तर हे झालं त्याचं वन रिव्हॉल्युशन. त्याचा डायमीटर किती आहे? D1 एवढा डायमीटर दिलाय. मग हा डिस्टन्स किती ट्रॅव्हल करणार? हे सर्क्युलर मध्ये डिस्टन्स ट्रॅव्हल केलंय, याला आपण काय करायचं? असं लिनियर मध्ये घ्यायचं. म्हणजे इथून ते असं याला स्ट्रेट करायचं, मग स्ट्रेट लाईन येणार. मग हे डिस्टन्स किती असणार आहे? तर सर्कम्फरन्स असतो. सर्कम्फरन्स कसं काढतो? पाय इंटू डी. मग इथं डायमीटर किती असणार आहे? त्यांनी आपल्याला दिलेलं आहे D1 डायमीटर, म्हणून इथे लिहायचं D1. नेक्स्ट बघा, एफर्ट व्हील पाय डी एवढं डिस्टन्स ट्रॅव्हल करणार. बिग ऍक्सेल आहे तो किती डिस्टन्स ट्रॅव्हल करणार? पाय D1 एवढं ट्रॅव्हल करणार. आता बघा, एफर्ट व्हीलचं वन रिव्हॉल्युशन कम्प्लीट झाल्यावर बिग ऍक्सेलचं सुद्धा वन रिव्हॉल्युशन कम्प्लीट होणार. बिग ऍक्सेलचं वन रिव्हॉल्युशन कम्प्लीट झाल्यावर स्मॉल ऍक्सेलचं सुद्धा वन रिव्हॉल्युशन कम्प्लीट होणार. स्मॉल ऍक्सेल कसा होणार बघा? इथून तो फिरायला स्टार्ट करणार, असा फिरत 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 इथे येणार. म्हणजेच काय झालं? त्याचं वन रिव्हॉल्युशन कम्प्लीट झालं. हा सर्क्युलर मध्ये फिरलाय, याला आपण काय करायचं? असं उघडून स्ट्रेट करायचं. स्ट्रेट केल्यानंतर हे डिस्टन्स किती असणार आहे? तर सर्कम्फरन्स एवढं असतं. आणि सर्कम्फरन्स म्हणजेच काय असतो? पाय इंटू डी. मग आता इथं डायमीटर त्यांनी किती दिलेलं आहे आपल्याला? D2. याचा डायमीटर किती दिलाय? D2. तो इथे लिहायचा D2. म्हणजे हा काय झाला? ह्यानं डिस्टन्स ट्रॅव्हल केलेलं किती झालं? पाय D2. बिग ऍक्सेलनं डिस्टन्स ट्रॅव्हल केलेलं किती झालं? पाय D1. आणि जो काही एफर्ट व्हील आहे त्यानं डिस्टन्स ट्रॅव्हल केलेलं किती झालं? पाय डी. मग आता बघा,
एफर्ट व्हील वरती आपण काय करणार आहे, एफर्ट पी अप्लाय करणार. तो कोणत्या डायरेक्शनला आहे, खालच्या साईडला आहे. मग आता हा लोड डब्ल्यू आपल्याला जर का लिफ्ट करायचा असेल तर काय केलं पाहिजे, ही जी काही स्ट्रिंग आहे, जी काही दोरी आहे, ती कशी आली पाहिजे, वर आली पाहिजे. मग वर आली की काय होणार, ह्या बिगर ऍक्सेलला काय होणार, वाउंड होणार. मग इकडे जर का वाउंड व्हायची असेल तर यानं पहिल्यांदा काय केलं पाहिजे, रशी सोडली पाहिजे. म्हणजेच काय होतं, बिगर ऍक्सेल वरती काय होणार आहे, वाउंड होणार आहे, आणि स्मॉलर ऍक्सेल वरती काय होणार आहे, अनवाउंड होणार आहे. म्हणजे इथून हा रशी सोडणार, तीच रशी पुलीला अशी इकडं होऊन काय होणार आहे, बिगर ऍक्सेल वरती वाउंड होणार आहे. म्हणजेच बिगर ऍक्सेल काय होणार आहे, वाउंड होणार आहे, आणि स्मॉलर ऍक्सेल वरती काय होणार आहे, अनवाउंड होणार आहे. मग आता बघा, लेंथ ऑफ स्ट्रिंग वाउंड ओव्हर द बिगर ऍक्सेल, म्हणजे बिगर ऍक्सेल वरती किती लेंथ वाउंड केली, तर सरकमफरन्स एवढी πd1, πd1. आणि यानं किती अनवाउंड केली, त्याची लेंथ किती असणार आहे, πd2, πd2. मग आता ही काय होते, वाउंड होते, ही अनवाउंड होते. मग या दोघांचा डिफरन्स घेतला तर काय होणार, बिगर ऍक्सेल वरती किती वाउंड झाली, हा काय असणार आहे आपला नेट लेंथ येणार. मग नेट लेंथ किती येणार, या दोघांचा डिफरन्स πd1 मायनस πd2, πd1 मायनस πd2. परंतु काय केलं, इथं पुली वापरलंय. पुली वापरल्यामुळे हा जो काय लोड डब्ल्यू आहे तो काय करणार, टेन्शन क्रिएट करणार. या स्ट्रिंग मध्ये काय करणार, टेन्शन क्रिएट करणार. तो टेन्शन किती असणार आहे, इकडं हाफ आणि इकडं हाफ. म्हणजे टोटल लोड किती होता, डब्ल्यू. याचं टेन्शन ह्या दोन्ही साईडला काय होणार, इक्वल शेअर होणार. म्हणजेच काय, कॅपिटल डब्ल्यू बाय टू, कॅपिटल डब्ल्यू बाय टू. म्हणजेच जे काय आपलं लोड डिस्टन्स ट्रॅव्हल करणार ते किती असणार आहे, हाफ डिस्टन्स ट्रॅव्हल करणार आहे. जो काय लोड डब्ल्यू डिस्टन्स ट्रॅव्हल करणार तो कसा असणार आहे, हाफ डिस्टन्स असणार आहे. म्हणून टोटल नेट लेंथ आली, त्याच्या हाफ काय करायचं आपण, जे काय लेंथ येईल ते आपलं काय, डिस्टन्स ट्रॅव्हल बाय लोड. म्हणजेच काय, πd1 मायनस πd2 डिवायडेड बाय 2 असं लिहिलं तरी चालतंय, किंवा असं लिहिलं तरी चालतंय. मग वेलोसिटी रेशो व्हीआर साठी आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, काय असतो, वेलोसिटी रेशो व्हीआर इज इक्वल टू डिस्टन्स ट्रॅव्हल बाय एफर्ट डिवायडेड बाय डिस्टन्स ट्रॅव्हल बाय लोड. तर डिस्टन्स ट्रॅव्हल बाय एफर्टने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं, तर इथं बघितलं कॅपिटल डी, तर पाय डी एवढं डिस्टन्स ट्रॅव्हल केलं, डिवायडेड बाय डिस्टन्स ट्रॅव्हल बाय लोड. लोडनं किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं, तरी हा काय होणार, अनवाउंड होणार, म्हणजे सेल होणार. आणि हा काय होणार आहे, वाउंड होणार आहे. मग ह्या दोघांचा डिफरन्स किती आला, πd1 मायनस πd2. परंतु इथं काय, पुली वापरल्यामुळे जो काय आपलं टेन्शन आहे तो कसा होणार, इकडे w/2 w/2. त्यामुळे नेट चेंज इन लेंथ किती आहे, त्याच्या हाफ काय होणार आहे, आपला लोड वरती लिफ्ट होणार. मग नेट चेंज इन लेंथ किती होती, πd1 मायनस d2 डिवायडेड बाय 2 केले काय होणार, डिस्टन्स ट्रॅव्हल बाय लोड निघणार. म्हणजेच काय, πd1 मायनस πd2 डिवायडेड बाय 2. हा इकडे डिवाइड आहे, वरती पाठवल्यानंतर काय होणार, न्यूमरेटरला जाणार. म्हणजेच ट्वाइस पाय डी डिवायडेड बाय πd1 मायनस πd. यातून काय करूया, पाय कॉमन काढूया. म्हणजेच काय होणार, 2πd डिवायडेड बाय पाय कॉमन काढल्यानंतर आज काय राहिलं, d1 मायनस d2. या पायला ही पाय गेट कॅन्सल, राहिलं काय, 2 कॅपिटल डी डिवायडेड बाय स्मॉल d1 मायनस स्मॉल d2. हा काय झाला, वेलोसिटी रेशो व्हीआर. कशाचा, डिफरन्शियल ऍक्सेल अँड व्हीलचा वेलोसिटी रेशो व्हीआर कसा करायचा, ट्वाइस डी डिवायडेड बाय d1 मायनस d2. अशा प्रकारे आपण काय करत असतो, वेलोसिटी रेशो ऑफ डिफरन्शियल ऍक्सेल अँड व्हील फाइंड आउट करत असतो. त्यावर आधारित न्यूमरिकल एक सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूया. इथं जागा कमी असल्यामुळे काय करूया, यामध्येच गिवन डाटा लिहिण्याचा प्रयत्न करूया. न्यूमरिकल फर्स्ट काय, इन डिफरन्शियल ऍक्सेल अँड व्हील. म्हणजे इथं स्पेसिफिक नाव दिलंय, कोणतं दिलंय, डिफरन्शियल ऍक्सेल अँड व्हील. मग याचाच वेलोसिटी रेशो जो काय फॉर्म्युला आहे तोच अप्लाय करून काय करायचं, वेलोसिटी रेशो व्हीआर फाइंड आउट करायचा. आणि बाकीच्या गोष्टी विचारल्यात त्या नेहमीप्रमाणे आपले जे सिंपल मशीनचे जे काही फॉर्म्युला आहेत ते ॲज इट इज फॉर्म्युला वापरून आन्सर फाइंड आउट करायचं आहे. मग आता इथं स्पेसिफिक सांगितलंय त्यांनी, डिफरन्शियल ऍक्सेल अँड व्हील, म्हणजे हा फॉर्म्युला अप्लाय होणार. याच्या अगोदरचा काय होता, सिंपल ऍक्सेल अँड व्हील. तर त्याच्यासाठी काय फॉर्म्युला होता, कॅपिटल डी डिवायडेड बाय स्मॉल डी. जर सिंपल ऍक्सेल अँड व्हील विचारलं तर कॅपिटल डी डिवायडेड बाय स्मॉल डी वापरायचं वेलोसिटी रेशोसाठी. डिफरन्शियल ऍक्सेल अँड व्हील विचारलं तर 2 कॅपिटल डी डिवायडेड बाय स्मॉल d1 मायनस स्मॉल d2 हा फॉर्म्युला वापरायचा. द डायमीटर ऑफ व्हील, व्हीलचा डायमीटर दिलेला आहे, कॅपिटल डी ने डिनोट करतो. इथं नोट डाऊन करूया, कॅपिटल डी 36 सेंटीमीटर अँड दॅट ऑफ ऍक्सेल्स आर 9 सेंटीमीटर अँड 6 सेंटीमीटर. म्हणजे दोन ऍक्सेल्स दिलेत, एक बिगर आणि एक स्मॉलर. मग जो मोठा असणार तो बिगर, 9 आणि 6 मध्ये हा मोठा आहे, म्हणजेच हा झाला d1. आणि जो छोटा आहे तो काय असणार आहे, d2. किती आहे तो, 6 सेंटीमीटर. इफ द इफिशियन्सी ऑफ मशीन,
इज 80%. इफिशियन्सी दिले 80%. फाइंड द लोड लिफ्टेड विथ एफर्ट ऑफ. एफर्ट म्हणजे कॅपिटल पी किती दिलंय 100 दिलंय. तर या एफर्टच्या साहाय्याने आपण किती लोड लिफ्ट करू शकतो म्हणजेच कॅपिटल डब्ल्यू काय करायचं आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. तर न्यूमरिकल मध्ये डिफरन्शियल ऍक्सेल अँड व्हील दिलेला आहे. मग त्याचा वेलोसिटी रेशो आपण कसा करतो 2 कॅपिटल डी डिवाइड बाय D1 मायनस D2. मग कॅपिटल डी D1 D2 माहित आहे का, कॅपिटल डी D1 D2 माहित आहे म्हणजेच वेलोसिटी रेशो वी आर इझिली फाइंड आउट करू शकतो. काय फॉर्म्युला असतो डिफरन्शियल ऍक्सेल अँड व्हील साठी 2 कॅपिटल डी डिवाइड बाय स्मॉल D1 मायनस स्मॉल D2. व्हॅल्यू पुट करूया 2 ॲज इट इज. कॅपिटल डी किती आहे 36 सेंटीमीटर डिवाइडेड बाय D1 मायनस D2. D1 किती आहे 9 मायनस D2 किती आहे 6. हे सर्व व्हॅल्यू सेंटीमीटर मध्ये आहेत त्यामुळे युनिट कन्व्हर्जन करण्याची गरज नाही कारण जे काही वेलोसिटी रेशो आपला आन्सर येणार आहे तो कसा असतो युनिटलेस. जर काही इथं मीटर सेंटीमीटर MM अशा डिफरंट व्हॅल्यू असते तर कोणत्याही एका MM मध्ये तर सर्व करा, मीटर मध्ये तर सर्व करा किंवा सेंटीमीटर मध्ये तरी सर्व व्हॅल्यू करा, परंतु सर्वांचं युनिट कसं आलं पाहिजे सेम आलं पाहिजे. आता काय सर्व व्हॅल्यू सेम आहेत युनिट कन्व्हर्जन करण्याची गरज नाही. देअरफॉर डायरेक्ट वेलोसिटी रेशो वी आर फाइंड आउट करूया. फर्स्ट ब्रॅकेट मध्ये 2 इंटू 36 ब्रॅकेट कम्प्लीट डिवाइडेड बाय सेकंड ब्रॅकेट मध्ये 9 मायनस 6 किती आन्सर आलं 24. वेलोसिटी रेशो आहे याला युनिट नसतं. मग वेलोसिटी रेशो आपण इथं फाइंड आउट केलेला आहे. आपल्याला त्यांनी काय दिलंय इफिशियन्सी दिलेलं आहे. मग इफिशियन्सीच्या सहाय्याने अननोन व्हॅल्यू फाइंड आउट करूया. इफिशियन्सी म्हणजेच काय असतं आउटपुट डिवाइडेड बाय इनपुट इंटू 100, परंतु आउटपुट इनपुट इथे दिलेलं नाही. मग नेक्स्ट फॉर्म्युला काय असतो मेकॅनिकल ऍडव्हान्टेज MA डिवाइडेड बाय वेलोसिटी रेशो VR इंटू 100. इफिशियन्सी त्यांनी आपल्याला इथं दिलेले आहे. वेलोसिटी रेशो VR फाइंड आउट केलेला आहे म्हणजे ह्या दोन व्हॅल्यू माहित आहेत, तिसरी व्हॅल्यू अननोन आहे ती फाइंड आउट करू शकतो. मग MA फाइंड आउट करूया. देअरफॉर मेकॅनिकल ऍडव्हान्टेज MA इज इक्वल टू काय होणार इथंच ठेवूया, बाकी सर्व टर्म दुसरीकडे शिफ्ट करूया. हा VR इकडे डिवाइड आहे, इकडे आल्यानंतर काय होणार इंटू होणार म्हणजेच काय इफिशियन्सी इंटू वेलोसिटी रेशो VR. हा 100 इकडे काय इंटू आहे, इकडे आल्यानंतर काय होणार डिवाइड होणार डिवाइड बाय 100. देअरफॉर मेकॅनिकल ऍडव्हान्टेज MA इज इक्वल टू काय इफिशियन्सी किती दिलेलं आहे 80% इंटू वेलोसिटी रेशो VR फाइंड आउट केलाय 24 डिवाइडेड बाय 100. कॅल्क्युलेट करूया. देअरफॉर मेकॅनिकल ऍडव्हान्टेज MA इज इक्वल टू काय होणार फर्स्ट ब्रॅकेट मध्ये 80 इंटू 24 ब्रॅकेट कम्प्लीट डिवाइडेड बाय 100 किती आन्सर आलं 19.2. मेकॅनिकल ऍडव्हान्टेज आहे याला सुद्धा युनिट नसतं म्हणजेच युनिटलेस. तर मेकॅनिकल ऍडव्हान्टेज माहित आहे. मग मेकॅनिकल ऍडव्हान्टेज साठी आपल्याला एक फॉर्म्युला माहित आहे कोणता असतो तो मेकॅनिकल ऍडव्हान्टेज MA इज इक्वल टू लोड W डिवाइडेड बाय एफर्ट P. आता बघा मेकॅनिकल ऍडव्हान्टेज फाइंड आउट केलेला आहे, त्यांनी आपल्याला P दिलेला आहे म्हणजे MA माहित आहे P माहित आहे. अननोन व्हॅल्यू कोणते आहे W फाइंड आउट करू शकतो. कसं हा एकाच ठिकाणी ठेवूया बाकी सर्व टर्म दुसरीकडे शिफ्ट करूया. देअरफॉर कॅपिटल W इज इक्वल टू हा इकडे डिवाइड इकडे आल्यानंतर इंटू होणार म्हणजेच काय मेकॅनिकल ऍडव्हान्टेज MA इंटू P. व्हॅल्यू पुट करूया. देअरफॉर लोड W इज इक्वल टू मेकॅनिकल ऍडव्हान्टेज किती आहे व्हॅल्यू फाइंड आउट केलं 19.2 इंटू एफर्ट P त्यांनी दिलेला आहे किती आहे तो 100 न्यूटन. कॅल्क्युलेट करूया. देअरफॉर लोड W इज इक्वल टू काय होणार 100 इंटू ही म्हणजेच 2 झिरो आहे मग 2 पॉईंट पुढे सरणार इथं एक आणि इथं म्हणजे 1920 करूया. 19.2 इंटू 100 इथे आलं 1920. याचं युनिट काय आहे न्यूटन मध्ये आहे म्हणून लोड W सुद्धा कसं येणार न्यूटन मध्ये येणार. तर न्यूमरिकल मध्ये विचारल्याप्रमाणे लोड W आपण कॅल्क्युलेट केलेला आहे. हा वेलोसिटी रेशो VR कसा आला या रिलेटेड जर काही डाऊट असेल तर कमेंटद्वारे कळवा. त्याचप्रमाणे या न्यूमरिकलच्या रिलेटेड जरी तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंटद्वारे करू शकता. यात ऍडिशनल आपल्याला काय विचारू शकतात एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन, लोड लॉस्ट इन फ्रिक्शन, आयडियल लोड, आयडियल एफर्ट व्हॅल्यू फाइंड आउट करा. जर आपल्याला लोड W, एफर्ट P आणि वेलोसिटी रेशो VR जर का माहित असेल तर या सर्व गोष्टी आपण इझिली फाइंड आउट करू शकतो. त्यामुळे न्यूमरिकल सर्व एकसारखेच असतात, फक्त काय करतात एखादा ऍडिशनल एक्स्ट्रा व्हॅल्यू फाइंड आउट करायला सांगतात. त्यामुळे व्यवस्थित सर्व गोष्टी जर का आपण समजावून घेतल्या कोणतंही न्यूमरिकल एकदम इझिली सॉल्व्ह करू शकतो. तर या व्हिडिओच्या रिलेटेड जर काही डाऊट असेल तर कमेंटद्वारे कळवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. या गोष्टी जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करत चला जेणेकरून आपल्यासोबत आपल्या मित्रांचाही चांगला फायदा होईल. अजून आपल्या कट्टा इंजिनिअरच्या युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन दाबा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहतील. तर पुन्हा भेटू याच टाईपवरील न्यूमरिकल नंबर 2 घेऊन. तोपर्यंत आपल्यासोबत आपल्यांची काळजी घ्या. धन्यवाद.